आपल्या स्वतःच्याच वेळेवरती ताबा मिळवणं केव्हा कठीण जातं माहिती आहे? जेव्हा आपण सातत्याने इतरांसाठी काही ना काही करत राहतो. आपल्याला गृहीत धरलं जातं. आपला आत्मसन्मान कमी होतो. फालतूचा तणाव आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो आणि इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण दबून जातो. या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला नाही म्हणणं ही एक कला आहे आणि ती कला आपल्याला शिकावीच लागेल. कशी शिकायची तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असंच आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो. बऱ्याचदा बघा, आपण ज्या कामामध्ये उत्तम आहोत, जे काम आपण छान करू शकतो, ते काम करण्यासाठी सातत्याने आपल्याकडे मागणी मागितली जाते. आणि मग अशा वेळेला आपल्याला लोकांना दुखावणं कठीण होऊन बसतं. समोरच्या व्यक्तीला सांगायचं कसं, की "अरे, आता मला वेळ नाहीये, मी नाही करू शकत." हे जे म्हणणं आहे ना, हे म्हणण्यासाठी आपल्याला एकतर आत्मविश्वास नसतो किंवा मग समोरच्या व्यक्तीला दुखवायचं नसतं आपल्याला. त्यांना कसं दुखवायचं? तो व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल? मला येतंय तर मग मी केलंच पाहिजे, असा आपण विचार करतो आणि आपली इच्छा नसतानाही आपली सगळी कामं बाजूला टाकून मागण्या पूर्ण करत राहतो. आता बघा, समोरची व्यक्ती हे समजू शकत नाही, की आपल्याकडून हीच मागणी बरेच जण मागतायत. पण आपल्याला याचं दडपण असतं, की हां, याच्यासाठी सुद्धा हे काम करायचंय, त्याच्यासाठी सुद्धा ते काम करायचं आहे. समोरच्या व्यक्तीला कदाचित वाटू शकतं, की अरे, पहिल्यांदाच तर यांच्याकडे मदत मागितलेली आहे किंवा आता यांना करायला काय झालंय, करूच शकतात की, त्यांच्याकडे वेळ आहेच की. पण मग आपण प्रत्येकासाठी तीच गोष्ट सातत्याने करून दमलेलो असतो, हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही आणि समोरच्या व्यक्तीला दुखावायचं नाही म्हणून आपण प्रत्येकासाठी भरपूर वेळ देतो, सातत्याने अवेलेबल राहतो आणि हेच करणं आपल्याला थांबवायचं आहे. त्यासाठी आपल्याला आधी हे समजून घेतलं पाहिजे, की एखाद्या व्यक्तीला आपण आदरपूर्वक नकार देतोय, नम्रपणे नकार देतोय, तरीही समोरचा व्यक्ती जर स्वतःचा अपमान झालाय असं गृहीत धरत असेल, तर मग त्यासाठी आपण जबाबदार नाही. आपण समोरच्या व्यक्तीला खूप नम्रपणे, शांतपणे नकार दिलेला आहे. पण तरीही समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होत असेल, तर ती जी त्यांची रिएक्शन आहे त्यासाठी आपण जबाबदार नाहीये. त्यासाठी आपल्याला वाईट वाटून घ्यायची किंवा गिल्ट स्वतःच्या मनामध्ये निर्माण करून घ्यायची काहीच गरज नाहीये. बऱ्याचदा आपण नाही म्हणत नाही, त्याचं कारण हे असतं, की आपल्याला स्वार्थी हे लेबल स्वतःला लावून घ्यायचं नसतं. खूपदा असं होतं किंवा आपल्या मनावरती कुठेतरी ते बिंबवलं गेलंय, की नाही म्हणणे म्हणजे स्वार्थ आहे. एखादं काम करण्यासाठी तर मग आपण स्वार्थी आहोत असं आपल्याला समजलं जाईल. आपल्याला ते लेबल लावलं जाईल, की तुम्ही स्वार्थी आहात. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आणि ते आपल्याला नको असतं. पण खरं सांगू का? नाही म्हणणं हा काही स्वार्थ नाहीये. एखाद्या व्यक्तीला आपण 4-5 वेळा मदत केलेली असेल आणि सातत्याने तो व्यक्ती आणखीन अजून आपल्याकडून मदत मागत असेल, तर मग तिथे स्वार्थी होणं खरंच गरजेचं आहे. आपल्याला इतरांना मदत करायची असते, मान्य आहे. पण मग तिथं स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या वेळेचं, स्वतःच्या कामांचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे, हे आपण विसरून जातोय. आपण नेहमी प्रत्येकाला आवडलंच पाहिजे, आपलं प्रत्येकाने कौतुक केलंच पाहिजे, ह्या भावनेपोटी सुद्धा आपण सातत्याने समोरच्या व्यक्तीसाठी अवेलेबल असतो आणि आपली सगळी कामं आपण सोडून देतो. आधी आपण बाकीच्यांचं सगळं करतो आणि मग आपण आपली कामं करायला घेतो आणि त्यावेळेला आपल्यामधली सगळी सहनशक्ती, आपल्यामधला सगळा संयम संपलेला असतो. समोरच्या व्यक्तीला मदत करण्यासाठी नाही म्हणायचंय का? नाही. जर खूप जास्त गरजेचं आहे, खूप अर्जंट आहे, त्या व्यक्तीला आपल्याशिवाय इतर कोणीही मदत करू शकत नाही, तर तिथं आपण 100% त्या व्यक्तीची मदत करतच असतो. कोणत्या गोष्टीमध्ये मदत केली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीमध्ये नाही म्हटलं पाहिजे, याची सुद्धा जाणीव आपल्याला पाहिजे. त्याचा सुद्धा अवेअरनेस आपल्यामध्ये असलाच पाहिजे. सरसकट उठून प्रत्येक व्यक्तीची प्रत्येकच कामं जर आपण करत बसलो, समजा आपल्याला छान लिखाण करायला येतंय, तर प्रत्येकच व्यक्तीसाठी आपण लिखाण करत बसलो किंवा प्रत्येकच व्यक्तीसाठी आपण मेहंदीच्या डिझाईन्स करत बसलो, रांगोळी काढत बसलो, तर मग तिथं आपलं काय? आपलं अस्तित्व काय राहिलं? एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे. सातत्याने तुम्ही हेच करणार आहात का? तर तिथं तुम्हाला हे पटवून द्यायचंय, की माझं किती महत्त्व आहे किंवा मी किती चांगला आहे, मी अजिबातच स्वार्थी नाहीये. पण मग ह्यातून मिळतंय काय? चांगलं तर कोणी आपल्याला म्हणणारच नाहीये.
प्रत्येक व्यक्ती हा काही कालावधीनंतर बदलतो. आपण त्याच्यासाठी काय केलेलं असतं हे त्याच्या लक्षात राहत नाही. मे बी तो सध्या ज्या परिस्थितीमध्ये असतो त्या परिस्थितीनुसार तो त्या सिच्युएशनचा विचार करत असतो. त्याची जी विचार आहे, त्याची जी मेंटॅलिटी आहे, त्यानुसार समोरचा व्यक्ती विचार करणार आहे. पण सारखंच मला चांगलं म्हणा म्हणून जर आपण प्रत्येकासाठी काम करत असू, प्रत्येकासाठी आपलं सगळं सोडून त्यांचा व्याप जर आपण सांभाळत असू, तर मग आपण चुकतोय. तो जर वेळ आपण आपल्यासाठी, आपल्या तब्येतीसाठी, आपली ऊर्जा राखून ठेवण्यासाठी, आपल्यामधल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, नवनवीन छंद जोपासण्यासाठी दिला, तर मग तिथे आपली प्रगती होणार आहे. आपल्याला आपली प्रगती साध्य करायची असेल, आपल्याला आपला सन्मान वाढवायचा असेल, लोकांनी मला गृहीत धरू नये, तर मग आपण समोरच्या व्यक्तीला नाही म्हणणं शिकायला हवं. कधी कधी काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाही म्हणावं लागेल, कधी कधी मोठमोठ्या गोष्टींसाठी नाही म्हणावं लागेल, कधी कधी आता मला जमणार नाही, मी थोड्या वेळानंतर तुम्हाला मदत करते असं म्हणावं लागेल. बऱ्याचदा बघा, भावनिक छळवणुकीला सुद्धा आपण बळी पडतो. तू माझ्यासाठी इतकं करू शकत नाहीस, तुला माझी शपथ आहे हा, मी तुझ्यासाठी हे करते की नाही नेहमी, मग तू आता हे माझ्यासाठी केलंच पाहिजेस. असं समोरची व्यक्ती जर आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल करत असेल, तर मग तिथे आपण बळी पडतोय का, आपण भावनिक छळवणूक स्वतःची करून घेतोय का, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. अशा लोकांना डील करणं, अशा लोकांना हँडल करणं आपल्याला शिकलं पाहिजे. ठामपणे पण नम्रपणे. जितकं ठामपणे आपल्याला नाही म्हणायचं आहे, तितकंच नम्रपणे सुद्धा आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. मला आत्ता जमणार नाही, माझी कामं चालू आहेत आणि मला वेळ मिळाल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. हे जे म्हणणं आहे ना, हे आत्मविश्वासाने म्हणणं आपल्याला शिकायलाच पाहिजे. बऱ्याचदा आपण आपलं महत्व पटवून देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला होकार देत राहतो, की बघा माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, मलाच हे केलं पाहिजे, मी आहे म्हणून हे सगळं होतंय. पण हे जे महत्व आपल्याला समोरच्या व्यक्तीला आपलं पटवून द्यायचं असतं ना, यामध्ये आपलं नुकसान होतं हे आपल्याला कळतच नाही. काही जबाबदारी अशा असतात की ज्या आपण टाळू शकत नाही. पण मग तिथं त्या जबाबदाऱ्यांमध्ये किती इन्व्हॉल्व व्हायचं आहे किंवा त्या जबाबदारीचं सुद्धा नियोजन कसं करायचं आहे, हे आपण शिकायला हवं. काय होतं माहितीये, आपण समोरच्यासाठी करत राहतो, करत राहतो, करत राहतो आणि मग समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा आपण अपेक्षा नकळतपणे करायला लागतो, की मी तुझ्यासाठी इतकं करतोय, तर मग तू माझ्यासाठी हे केलंच पाहिजेस. मग त्याचा समोरच्याला सुद्धा त्रास होतो आणि आपल्याला सुद्धा त्रास होतो. आणि मग ते चांगलं असलेलं जे नातं आहे ते बिघडत जातं. आणि म्हणूनच ठराविक मर्यादेपर्यंत राहून त्या कामांचा समतोल साधणं, त्या जबाबदाऱ्यांचा समतोल साधणं हे गरजेचं आहे. प्रत्येकच व्यक्तीला आपलं महत्व पटेल, प्रत्येकच व्यक्ती आपल्याला चांगलं म्हणेल, हे प्रॅक्टिकली अजिबात पॉसिबल नाहीये. 4 पैकी 3 व्यक्ती आपल्याला कदाचित वाईट म्हणतील, एकच व्यक्ती आपल्याला चांगलं म्हणेल, किंवा 3 व्यक्ती चांगलं म्हणतील, एखादी व्यक्ती आपल्याला वाईट म्हणेल. याचा स्वीकार केला पाहिजे. आणि कोणी चांगलं म्हटलं म्हणून आपण चांगले होणार आहोत का? कोणी आपल्याला महत्व देतंय म्हणूनच आपल्याला महत्व आहे का? अजिबात नाही. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण किती समोरच्या व्यक्तीला दिल्या पाहिजेत. आपल्याकडचं सगळंच आपण संपवलं. अर्थात मी ज्ञान म्हणत नाहीये. ज्ञान आपण भरभरून समोरच्या व्यक्तीला दिलं पाहिजे. पण आपल्याकडची सगळीच ऊर्जा आपण संपवली किंवा आपण आपली कला किंवा आपण ज्या पद्धतीने ते काम करतोय त्यामध्ये अपग्रेड नाही झालो, आपण तिथे काही सुधारणा केल्या नाहीत, तर त्या कामाचं महत्त्व कमी होईल आणि नंतर मग आपल्याला असं वाटेल, की अरे आपण आपल्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे होती. आपण हे काम आणखी चांगल्या पद्धतीने करायला शिकायला पाहिजे होतं. आपण ते शिकलो नाही, आपल्याकडे वेळ होता, पण आपण विनाकारण इतरांसाठी बऱ्याच गोष्टी करत बसलो, जे करणं खरंच गरजेचं नव्हतं. बऱ्याचदा आपण समोरच्या व्यक्तीसाठी अशा काही गोष्टी करत असतो, की ज्या करणं गरजेचं नसतं. आपण त्यांना वाईट सवय लावत असतो. आपण त्यांना चुकीच्या सवयी लावत असतो, की "हां, मी आहे ना, मग तुम्हाला हे करायची गरज नाहीये." खरं बघायला गेलं तर ती व्यक्ती प्रत्यक्षात ती गोष्ट करू शकत असते. पण आपण समोरच्याला पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड केलेलं असतं आणि त्यामध्ये आपण स्वतःचं आणि त्या व्यक्तीचं सुद्धा नुकसान करत असतो. हे आपल्याला कळतच नाही. ते नुकसान करणं आपण थांबवलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला इंडिपेंडंट काही गोष्टींमध्ये केलं पाहिजे. त्याचं त्याला काही गोष्टी करू दिल्या पाहिजेत आणि खरंच जिथे गरज आहे मदतीची तिथे 100% मदत केलीच पाहिजे.
पण स्वतःची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. पूर्ण आपण थकलेलो असो आणि तरी देखील आपण हा चला करूया, मी करू शकते, मी करेन की, नंतर आराम करेन की, असं आपण म्हणतो आणि तिथं आपण आपले 100% द्यायला जातो आणि पुढं आपल्या कामांचा खोळंबा होऊन बसतो. आपल्याला आराम तर कधी करायला मिळतच नाही, पण आपण आपल्यासाठी सुद्धा काही करू शकत नाही आणि आपण जेव्हा आपल्यासाठी काही करू शकत नाही, आपल्यासाठी जेव्हा आपण वेळ देऊ शकत नाही ना, त्यावेळेला ते गिल्ट जे असतं ना, ते खूप त्रासदायक असतं. आपण कधीच समाधानी राहू शकत नाही. आपण कधीच आनंदी राहू शकत नाही. आपल्याला सतत आपलं मन खात राहतं, की मी इतकं छान हे सगळं करू शकते, पण माझ्यासाठी मी याचा कधीच वापर करू शकले नाही. नेहमी मी सगळं इतरांसाठीच करत गेले आणि म्हणूनच काही ठिकाणी नाही म्हणा, नाही म्हणायला शिका आणि तो जो वेळ आहे, ती जी ऊर्जा आहे, ती स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी स्वतःचाच थोडा वेळ चोरणं म्हणजे स्वार्थ नव्हे, ती गरज आहे. सातत्याने समोरच्या व्यक्तीला मी आनंदी ठेवेन, लोकांना खुश ठेवायची जी सवय आहे, ती आपल्याला नंतर जाऊन महागात पडणार आहे. आपण आपली बेसिक जी कर्तव्य आहेत, ती व्यवस्थित पूर्ण करायची आहेत, पण अति कोणतीही गोष्ट करायची नाहीये. जेव्हा आपण इतरांना आनंदी ठेवण्यासाठी अति काहीतरी करायला जाणार आहोत ना, त्यावेळेला आपण तिथे फसणार आहोत, आपण तिथे वाईट होणार आहोत. आपल्याला तिथं गृहीतच धरलं जाणार आहे. बरं, नाही म्हणायसाठी नेमकं काय करायचं? थेट आणि स्पष्ट राहायचंय. एखादं काम आहे, तिथे आपण स्पष्टपणे नकार द्यायचा आहे. मग ते काम कोणतं आहे त्याच्यावरती ते ठरणार आहे. समोरच्या व्यक्तीने आपल्याकडे मदत मागितली, मग ते काम खरंच आपण करू शकणार नाही आहोत, तर मग तिथे स्पष्टपणे नाही, मला जमणार नाही, हे म्हणणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपण उगाच खोटं आश्वासन समोरच्याला दिलं, की नाही मी थोड्या वेळाने करते, उद्या करते, उद्या करतो. काही वेळ गेला की मी करून देते. तर मग समोरची व्यक्ती उगाचच आपली वाट बघत बसणार आणि आपण टाळाटाळ करत राहणार. समोरच्या व्यक्तीची सुद्धा चिडचिड होणार आणि आपले संबंध उगाचच बिघडणार. त्यामुळं काही वेळेला थेट आणि स्पष्ट आणि ठाम नाही म्हणणं गरजेचं असतं. मला जमणार नाही, मी करू शकणार नाही, मला माफ करा. त्यानंतर काही वेळेला वेळेसाठी तुम्ही थांबू शकता का? माझ्या वेळेसाठी तुम्ही थांबू शकता का? हे विचारणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे एखादं काम आहे, आपल्यालाही ती करायची इच्छा आहे, पण आपल्याला आत्ता आपल्या हातातलं सगळं सोडून ते करायचं नाहीये. समोरच्या व्यक्तीचं जे काम आहे ते थांबण्यासारखं आहे. ते थांबवू शकतं. थोड्या वेळानंतर आपण त्या व्यक्तीला मदत केली तर 100% त्याचं ते काम होऊ शकतं. मग अशा वेळेला आता सध्या मी अवेलेबल नाहीये. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला मदत करू शकतो. जे काही आपलं रुटीन आहे त्यामधून वेळ काढून आपण समोरच्या व्यक्तीला मदत करणार आहोत. त्यांना आपण माझ्या वेळेसाठी थांबण्यासाठी विनंती करणार आहोत. काही वेळेला आपल्यापेक्षा अधिक उत्तम कोणीतरी ते काम करत असेल तर त्याचा रेफरन्स आपण समोरच्या व्यक्तीला देऊ शकतो, की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. आता सध्या मला वेळ नाहीये. मी आता करू शकणार नाही. पण माझ्याकडे हा ऑप्शन आहे. या ऑप्शनचा तुम्ही विचार करा किंवा मग सरळ तुम्ही तुमच्या माहितीमध्ये असलेल्या व्यक्तींचा संपर्क त्यांना द्या आणि त्यांच्याशी बोलून घ्या. हे लोक माझ्यापेक्षा छान तुम्हाला मदत करू शकतील, असं तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगू शकता. तुमच्या निर्णयाची जबाबदारी घ्या, ठाम राहा आणि समोरच्या व्यक्तीला योग्य वेळेतच नाही हे ऐकण्याची सवय लावा. जोपर्यंत तुम्ही होकार देत सगळ्या गोष्टी करणार आहात, तोपर्यंत तुम्हाला गृहीतच धरलं जाणार आहे. ठीक आहे, माझ्यासाठी करेलच. हा काय माझा मित्रच आहे. तो मला कधीच नाही म्हणू शकत नाही. तो माझ्यासाठी नक्की हे काम करेल. हे असं म्हटलं जाणार आहे आणि त्यावेळेला ते तसं म्हटलं गेलेलं आपल्याला छान वाटतं. आपल्याला असं वाटतं, की अरे वाह! आपली इमेज किती छान आहे. आपल्यावरती याचं किती प्रेम आहे किंवा आपल्यावरती याचा किती विश्वास आहे. याच्या जीवनामध्ये आपलं महत्त्व किती आहे, असं आपल्याला वाटतं. पण जर आपण नाही म्हटलो तरी देखील त्याचं ते काम पूर्ण होणारच आहे. कदाचित तो व्यक्ती स्वतः ते काम पूर्ण करेल किंवा इतरांकडून करून घेईल. पण तुमच्याकडे जे आहे ते जास्तीत जास्त सुधारण्यासाठी तुमचा वेळ द्या किंवा तुम्ही जे काम चांगलं करू शकताय त्याचा उपयोग तुम्ही जे काही तुमचा छंद असेल किंवा कोणतंही ते काम असेल ते तुम्ही प्रोफेशनली करायला सुरुवात करू शकता. तिथं आपल्याला जर ते येतंय तर मग ते इतरांसाठी फ्रीमध्ये का करायचं? एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे. सातत्याने जर तुम्ही ते करू शकत असाल तर मग तुमची प्रगती कधी होणार? तुमची ग्रोथ कधी होणार? तुम्ही कधी स्वतःसाठी जगणार? जर तुम्ही प्रोफेशनली ते काम करायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टीमध्ये आणखीन काहीतरी सुधारणा करणार आहात. तुमच्यामध्ये प्रगती होणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये
स्वतःमध्ये बदल होणार आहे आणि तुमची जी ऊर्जा आहे ती फक्त तुमच्यासाठी राहणार आहे. तुम्ही त्या ऊर्जेचा तुमच्यासाठी योग्य पद्धतीने उपयोग करू शकणार आहात आणि म्हणूनच नाही म्हणणं गरजेचं आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवायचा असेल, आपल्याला गृहीत लोक धरतात आणि ते थांबवायचं असेल, तर प्रत्येक काम प्रोफेशनली करायला सुरुवात केलीच पाहिजे. नाही म्हणणं हे उद्धटपणाचं लक्षण नाही. प्रत्येक गोष्ट किती केली पाहिजे त्याची एक मर्यादा असते. ती मर्यादा ओळखा, त्या मर्यादेपर्यंतच समोरच्या व्यक्तीला मदत करा. समोरच्या व्यक्तीला वाईट सवय लावणं, स्वतःवरती डिपेंड करून घेणं हे थांबवलं पाहिजे आणि जेव्हा आपण नम्रपणे, शांतपणे, ठामपणे समोरच्या व्यक्तीला नाही म्हणतोय, त्यानंतर जे होणार आहे त्याची जी जबाबदारी आहे त्याला आपण जबाबदार नाहीये, ती जबाबदारी आपण घ्यायची नाही. समोरच्या व्यक्तीचा तो प्रश्न आहे की आपल्या नाही म्हणण्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे. जे समजून घेणारे लोक आहेत ते 100% आपल्या आयुष्यात कायम राहतील, पण जे फक्त आपला वापर करून घेतायत ते लोक, त्यांना नक्कीच वाईट वाटेल, पण मग ती आपली जबाबदारी नाहीये. त्यांना कसं वाटतंय, काय वाटतंय ती आपली जबाबदारी नाहीये, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच मला हा व्हिडिओ करावासा वाटला की प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कलागुण आहेत आणि प्रत्येकाने त्या कलागुणांचा प्रोफेशनली वापर हा केलाच पाहिजे. तुम्हाला नाही म्हणायला आणखी छान पद्धतीने शिकायचं असेल तर द आर्ट ऑफ सेइंग नो हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. यामध्ये खूप छान छान टेक्निक सांगितलेले आहेत नाही म्हणण्यासाठी. अगदी 150 पानांचं पुस्तक आहे. नक्कीच तुम्ही हे पुस्तक मागवू शकता किंवा दुकानामधून खरेदी करू शकता आणि वाचू शकता. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप कृतज्ञता, खूप धन्यवाद. लवकरच भेटेन अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.